नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। त्या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 84 बघणार आहोत। तर प्रश्न क्रमांक 84 काय आहे तर पहा, खालील प्रश्नात पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये विशिष्ट संबंध आहे, तसाच तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये आहे, म्हणजे समसंबंध सरळ सरळ। मग याचा याच्याचा संबंध आहे तसा याचा पुढचा येणार आहे। ओके, तर काय संबंध आहे बघू आपण। तर बघा, ही आकृती, ही आकृती, ही आकृती, ही आकृती, ही समान वाटते, पण काय आहे तर ही जर आकृती काय झालं, ही जी आकृती ही जर 90 अंशामध्ये 90 अंशामध्ये कशी, तर लक्षात घ्या। आता या ठिकाणी ही कोण कुठं चालला, इथं, बरोबर आहे। आणि हे समजा आपल्या इकडे आहे सध्या, नंतर ही कुठं आलं, खाली आली, म्हणजे इथं आली, म्हणजे 90 अंशामध्ये घड्याळाच्या दिशेने फिरवली आकृती। मग ही घड्याळाच्या दिशेने फिरल्याच्या नंतर हा जो इकडला ही अशी दांडी आहे, तर ती दांडी काय झाली, अशी झाली। ओके, त्याच्यानंतर हा जो सरळ सरळ आपण म्हणू की आरशातील झाला, सरळ लक्षात नाही। हा जो ही अशी आहे, तर पुन्हा घड्याळाच्या दिशेने फिरली, घड्याळाच्या दिशेने फिरल्याच्या नंतर ती अशी झाली, आणि अशी झाल्याच्या नंतर काय झालं, ती आरशातील झाली, नंतर मग काय झाली, ती अशी होऊन अशी आली। ओके, त्यानंतर नंबर 3 चा, पुन्हा आपली घड्याळाच्या दिशेने आकृती फिरणार आहे, आणि आकृती फिरल्याच्या नंतर ती आकृती कशी होणार आहे, अशी, म्हणजे आकृती 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरायला पण लागली, आणि त्या ठिकाणी ती आरशातील आकृती बनायला लागली, एक 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 एक। मग त्याच पद्धतीने आता आकृती आपली घड्याळाच्या दिशेने फिरवायची। ओके, याला मी स्किप करतो, पहिले 2 नंबरचं आपलं तुम्हाला आता या ठिकाणी कळालं। आपण 4 नंबरचं आता काय आहे ते बघू। ओके, मग या ठिकाणी ही जी आकृती आहे ही घड्याळाच्या दिशेने फिरल, आणि घड्याळाच्या दिशेनं फिरल्याच्या नंतर ही जी आकृती आहे ही काय होईल, अशी होईल, आणि अशी झाल्याच्या नंतर पहिल्यांदा अशी होती, बरोबर आहे। मग ती काय होईल, अशी होईल, म्हणजे अशी राहणार नाही। अशा पद्धतीने ती बनल सगळ्यात खाली। ओके, पर्याय काटाकाटी, पर्याय लगेच काढून टाकायचं, ठीक आहे। वरे बांध जाईल, पर्याय क्रमांक 3 आलं उत्तर आपलं। बाकीचं आपल्याला काही टेन्शन नाही। बाकी तुम्हाला वाटलं तर तुम्ही आपण पाहू शकता की कशाचं, म्हणजे कशा पद्धतीत बाकीच्या आकृत्या त्या ठिकाणी फिरलेल्या आहेत। आपण पर्याय घेत गेलो, तुम्ही जर म्हणसाल सर बाकीचे पूर्णच फिरवा, तर ठीक आहे, आपण पूर्ण पाहू फिरवू। ही जशी फिरली तशी आता घड्याळाच्या दिशेने फिरली असली तर अशी फिरल। ओके, फिरली, आणि ही जी टोपी ही वरून जाईल, म्हणजे काय होईल, अशी फिरली, रिअल मध्ये ती अशी आहे, बरोबर। मी थोडस इरेजर लहान करतो, म्हणजे मला त्या ठिकाणी सोपं जाईल। आणि आरशातील म्हणजे ती अशी जाईल, अरे सॉरी, अशी, आणि आरशातील म्हणजे ती अशी होईल। मग या ठिकाणी काय होईल, तर हे पण आपण निघून गेला, म्हणजे आपली अशी आकृती तयार झाली दुसरी। त्यानंतर तिसरी आकृती जी आहे ही पुन्हा घड्याळाच्या दिशेने अशी फिरल। आता रिअल मध्ये ही जी आकृती आपली ही अशी आहे, बघून घ्या, पहा, हिने जर तुम्ही असं फिरवलं या दिशेतनी तर अशी आकृती बनल, परंतु ती गेल्याच्या नंतर काय बनणार, ती तर ती आरशातील बनल, किंवा त्याला खालून ती पलटी मारल। या ठिकाणी काय येईल, तर ती बाण अशी, बघून घ्या। पर्याय क्रमांक तुम्हाला 3 व्यवस्थित आली का? ओके, नेक्स्ट प्रश्न पाहू आपण। तर पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी, प्रथमतः मी इरेज करतो, 84 ते 86 साठी सूचना घ्या।
म्हणजे 85 मधला प्रश्न सुद्धा याच पद्धतीने आहे असं या ठिकाणी वाटतं. ओके, तर बघा मी थोडस झूम करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं दिसेल प्रश्न तुम्ही वाचलेला नाही. ओके, पहा प्रश्न तुम्हाला काय दिला, 85 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला तोच दिला की समसंबंध. तर यामध्ये काय संबंध आहे ते आपल्याला या ठिकाणी आता बघायचं आहे. तर बघा याचा संबंध असा आहे, म्हणजे डायरेक्ट काय झालं, ही आकृती पाण्यातली झाली, बरोबर आहे. पाण्यात झाली म्हणजे कसं झाली, तर तुमच्या असं लक्षात येईल की हे जे बाण होता असा असा ही जी अशी आकृती अशी ही आकृती काय झाली, तर ती डायरेक्ट पलटी झाली, म्हणजे अशी येऊन खाली अशी झाली. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी आपण जर समजा असा वरून आरसा पकडला तर आपल्याला तुम्हाला असं दिसेल की ही आकृती सेम दिसेल. आरसा मात्र इथं किंवा खाली पकडला तरी चालेल. ओके, मग बाकी तर आपल्या लक्षात येईल या त्रिकोणावर काय फरक पडणार आहे का, नाही. याच्यावर काय फरक पडणार आहे का, नाही. परंतु या सातवर आणि स्टारवर, आता स्टार कुठे जाणार आहे, स्टार कुठे जाणार आहे, खाली. स्टार खाली कुठे जाणार आहे, स्टार खाली जाते म्हटलं की तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे की हा 1 नंबरचा पर्याय, सॉरी एक मिनिट, तुम्हाला प्रश्न पर्याय दिसत असतील, थोडस लहान करतो. ओके, दिसा लागलं. तर बघा आता हा जो 1 नंबरचा पर्याय तर येणारच नाही, 1 नंबरचा पर्याय येणारच नाही. त्याच्यानंतर स्टार आपल्याला वरच पाहिजेत, स्टार वरच पाहिजे म्हणते, नाही सॉरी, स्टार कुठे पाहिजे, खाली पाहिजे. स्टार खाली पाहिजेत, 7च्या खाली स्टार पाहिजेत, 7च्या खाली स्टार पाहिजेत, ही पण येणार नाही. 7च्या खाली स्टार पाहिजेत, ओके, ही पण येणार नाही. तर काहीच नाही, काही एकदम सोपं. आता ही आकृती कशी येत नाही हे जर पाहिलं आपण तर, ओके, फक्त नजर व्यवस्थित असली तर हे प्रश्न जे असतात एकदम या ठिकाणी सोपे असतात. ओके, चला या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न पाहू काय. तर बघा आकृतीचा संबंध काय आहे, ठीक आहे. चला आकृतीचा संबंध काय, तर या ठिकाणी ही जी आकृती आहे या ठिकाणी आकृती जर अशी फिरवली किंवा अशी जरी फिरवली, त्याच्यावरून त्रिकोण, ठीक आहे. पहा आता या ठिकाणी ही जर आकृती 90 अंशामध्ये, 90 अंशामध्ये म्हणजे कशी, तर पहा 90 अंशामध्ये, तर सध्या हा जो त्रिकोण इकडे आहे 90 अंशात जर आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवली तर ती आकृती वर जाईल, आणि वरून जर खाली आरसा लावला, म्हणजे समजा खालून जर समजा आपण असा आरसा लावला तर तुम्हाला ही आकृती तयार दिसेल. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवल्याच्या नंतर, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवल्याच्या नंतर म्हणजे या ठिकाणी काय झालं, तर हे जे म्हणजे तुम्ही या ठिकाणी आरसा इथे जर लावला चालते, इथे जर लावला चालते, आरशात कुठं जर लावला तरी काही फरक पडत नसते. आलं लक्षात. आरसा कुठे लावा, आरशात कुठलाही प्रॉब्लेम पडणार नाही. म्हणजे वरी जर लावला तीच आकृती दिसणार, खाली जर लावलं तर आकृती दिसणार, काहीच बदल होणार नाही. मग त्याचप्रमाणे ही जी आकृती आहे तर ही काय करायची, आपल्याला 90 अंशातनी पहिल्यांदा वर फिरवायची, आणि वर फिरवल्याच्या नंतर आरसा लावायचा. म्हणजे आरसा लावल्याच्या नंतर आपल्याला आकृती कोणती दिसल, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बघा, ती अशी आकृती फिरली, वर गेली, त्रिकोण पलटी मारा डायरेक्ट खाली,
आरशातील आकृती प्रतिमा तयार होईल किंवा पाण्यातील प्रतिमा म्हटलं तरी चालेल. आलं लक्षात. आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा काहीच फरक नाही. फक्त या ठिकाणी काय करायचं की या ठिकाणी मला आरसा कुठला लावले असा असते, इकडे आरसा लावला. आलं लक्षात. कधी कधी आरसा इकडे लावते. हे निशाण पाहायचं तुम्हाला की नेमका आरसा आता लावला कोणी हे अशा निशाण असतात. तर याच्यावर तुम्हाला ते उत्तर शोधावे लागतात. ओके, चला या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न घेऊ. काहीच वेळ वाया घालायचा नाही. चला पहा, तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि मुलं मला नेहमी म्हणतात सर घनावरला प्रश्न थोडासा अवघड चाललाय. ठीक आहे, बघा. तर सोबत दिलेल्या आकृती ठोकळ्याची, आता पहा काय करायचं पहिल्यांदा माहितीये का, ही सूचना पहिले वाचून घ्या. सोबत दिलेल्या आकृतीत ठोकळ्यांची समोरासमोरची पृष्ठे समान रंगाने रंगवली आहेत. त्यानंतर त्याचे 4x4x4 अशा प्रकारे घनात कापून भाग केले आहेत. आकृतीचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नाची उत्तरल्या. आता रंगवले कसे म्हणते, रंगवली कशी म्हणते, समान रंगाने रंगवली. कशी रंगवली, समान रंगाने. कोणता तरी समान रंग आहे म्हणजे समोरासमोरील भाग. मग इथं कोणता भाग आहे, कोणता कलर आहे, तर बघा थोडीशी आता मी आकृती वर घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, दिसायला लागली पहा. तर या ठिकाणी आपण रंग घेऊ. ओके, तर पहा हा रंग कसा आहे, निळा आहे. मग इथं निळा असेल तर खालून सुद्धा कसा आहे, निळाचे. इथं कोणता आहे, तर या ठिकाणी हिरवा, हिरवा. आणि इकडून कोणता आहे, तर या ठिकाणी पिवळा. ओके, मग पलीकडून सुद्धा पिवळा आहे. समोरासमोरील भाग म्हणजे आता या ठिकाणी आपण पहा तुमच्या समोर आता ह्याच्यात वेगवेगळे कलर आहेत म्हणजे त्याच्यासारखाच एकदम शेप नाही बनवला आपण. जसं की पहा आता इथं जसा निळा आहे ना तसाच पाठीमागून सुद्धा याचा निळा आहे, पण तिकडून मग असा हिरो आहे. फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगायला लागेल. आलं लक्षात. म्हणजे एकूण जसा निळा आहे तसाच एकूण सुद्धा काय आहे, निळाच आहे. एकूण जर पिवळा असेल तर एकूण सुद्धा पिवळाच आहे. म्हणजे एकूणही पिवळा, एकूणही पिवळा, एकूण हिरवा, एकूण सुद्धा पाठीमागून सुद्धा हिरवा. अशा पद्धतीने हा कलर आहे. ओके, तर पहा एकच रंग, एकच रंग किमान 2 पृष्ठावर असणारे घन किती. एकच रंग, आता लक्षात घ्या, एकच रंग, एकच रंग किमान 2 पृष्ठांवर, एकच रंग किमान 2 पृष्ठावर कधीच बसणार नाही. कसा बसणार नाही, तर या ठिकाणी पहा तुमच्या असं लक्षात येईल की आता हा झाला. ओके, हा झाला एक, हा एक तुम्हाला मी काढून दाखवतो. आता हा 1 मिनिट पहा, तर तुम्हाला समजण्यासाठी मी जरासा प्रयत्न करत आहे की जेणेकरून तुम्हाला समजावा. आता हा जो घन आहे, आता याचा जर तुम्ही विचार करसाल तर याला इथं आणि इथंच कलर बसणार आहे. कुठं, इथं आणि इथंच. आता इकडल्या बाजूला का बसत नाही, तर याला हा चिपकलेला आहे. मग याला आपण कलर जर दिला, याला इथं आतमध्ये कलर लागणार आहे का, आतनी आतनी इथं कलर लागणार आहे का, नाही. कारण ह्या जर इथं बसला त्याला कलर आतनी लागणार नाही. त्याच्यानंतर हा, मग जो किमान 2 पृष्ठावर एकच रंग, तर एकच रंग कुठे बसणार नाही. कारण का, तर एकूण जर निळा असेल तर एकूण हिरवा राहील. आलं लक्षात. एकूण निळा तर एकूण हिरवा राहील. म्हणजे एकाही पृष्ठाला दोन्ही बाजूने रंग एकच रंग बसणार नाही. एकच रंग म्हणजे तर 2 पृष्ठां, एकच रंग किमान 2 पृष्ठांवर असणारे घन किती, तर एकही इथे मिळणार नाही. म्हणजे किती येणार उत्तर आपलं, 0. आलं लक्षात. एकही रंग बसत नाही. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, तिन्ही रंग असतील, तिन्ही रंग असतील असे घन किती मिळतील.
तिन्ही रंग असले पाहिजेत. पहा तिन्ही रंग असतील असे घन किती. ओके, वरचा कलर थोडासा मी इरेज करतो म्हणजे तुम्हाला लक्षात बसेल. ठीक आहे, तिन्ही रंग असतील असे घन किती मिळतील. तिन्ही रंग असला पाहिजे. पहा या ठिकाणी आपण एक म्हणून असं म्हणू की निळा. आता इकडून कोणता कलर आहे, निळा. पहा लक्षात येईल तुमच्या आता पटकन. हा झाला निळा कलर. ओके, त्याच्यानंतर हा हिरवा. आता आपण थोडस वेळ वाया झालो नाही म्हणून आपण थोडासा पूर्ण हिरवा नाही हा, तरी पण आपण हिरवा म्हणायला पकडून चालू सध्या. ओके, हा झाला हिरवा. त्याच्यानंतर इकडून पिवळा आहे म्हणते. इकडून काय आहे, पिवळा आहे. बरोबर आहे. आता प्रश्न काय विचारला, तिन्ही रंग असतील असे किती घन मिळतील. आता पहा तिन्ही रंग येतात वरून निळा, हिरवा आणि पिवळा. आता मला सांगा याला एकूण जे कोपरे असतात हे किती येत. म्हणजे फक्त हा जो कोपऱ्याचा भाग आहे, हे जे कोपरे येतात म्हणजे हे एक, हे एक, हे एक आणि हे एक. आलं लक्षात. हे चार, हे जे चार कोपरे येतात या चार कोपऱ्याला तिन्ही रंग लागतात. तिन्ही रंग लागतात. तिन्ही रंग लागतात. म्हणजे वरे जर चार असतील तर निश्चितच खाली पण किती येतं, चारच येतं. आता तुम्हाला वाटलंच तर आपण पाहू, बनवून घेऊ एक. थोडासा वेळ लागेल आपल्याला, परंतु तुमच्या चांगलं या ठिकाणी लक्षात बसेल. पहा पेनच. ओके, आता इकडून पिवळा. बघा आता खालचा कलर आपल्याला दिसणार आहे का, नाही. मग खालचा खाली कोणता आहे, निळा आहे. कारण त्याने आपल्याला पहिले सांगितलं समोरासमोरील पृष्ठांना कसा रंग आहे, समान रंग आहे. ओके, मग या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर बघा तिन्ही रंग असतील असे किती घन मिळतील. तिन्ही रंग असतील म्हणजे आता सांगितलं तुम्हाला 1 2 3 4. मग वर 4 तर खाली सुद्धा 4. 1 2 3 आणि पाठीमागून 1 4. आता पाठीमागून म्हणजे कसं तर तुम्हाला हा घन आहे. बरोबर आहे. तुम्हाला तो अशा पद्धतीने दिसायला लागला. आलं लक्षात. अशा पद्धतीने दिसायला लागला. बघा बरं, अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसायला लागला, तो दिसायला लागला. तुम्हाला ही बाजू दिसायला लागली वरची, त्यानंतर ही बाजू दिसायला लागली आणि ही बाजू दिसायला लागली. याच्या खालची बाजू दिसायला लागली का, नाही. ही बाजू नाही दिसायला लागली आणि ही सुद्धा बाजू नाही दिसायला लागली. मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न विचारला की तिन्ही रंग असतील असे किती घन मिळतील. तर 4 आणि 4 वरचे 4 खालचे 4, 4 आणि 4 8 घन मिळतील आपल्याला असे. त्याच्या काय आहेत, तिन्ही बाजूना रंग आहे. ओके, पर्याय क्रमांक 2 उत्तर मिळालं आपलं 8. ठीक आहे, निश्चितच तुम्हाला पुढचा प्रश्न समजेलच. पहा पिवळा रंग असणार आहे, परंतु प्रश्न वाचून घेऊ आपण थोडासा, नंतर मी त्याला खाली घेतो म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात बसेल. पिवळा रंग असणार आहे परंतु एकही हिरवं पृष्ठ नसणारे किती घन मिळतील. पिवळा रंग असला पाहिजे, बरोबर आहे. पिवळा रंग असला पाहिजे परंतु एकही पृष्ठ हिरवं नसलं पाहिजे. ओके, चला पिवळा रंग असला पाहिजे पण एकही पृष्ठ हिरवं
नसलं पाहिजे. बस झालं का? थोडस ओके, ठीक आहे, थोडाफार ओके, डन. पिवळा रंग असणार आहे, परंतु एकही पृष्ठ कसं नसलं पाहिजे, हिरवं नसलं पाहिजे. मग पिवळा रंग आहे, हिरवा रंग आहे, जमत नाही. पिवळा हिरवा जमत नाही आपल्याला. फक्त काय पाहिजे? पिवळा रंग असला पाहिजे. दिसते? पिवळा रंग असला पाहिजे, परंतु एकही हिरवा पृष्ठ नसलं पाहिजे. मग पिवळा आहे, हिरवा आहे, म्हणजे आपल्याला हे 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 जमणारच नाही. मग हे जर जमत नाही तर याच्या पाठीमागून हिरवा रंग येईल. हे 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 जमत नाहीत. पण त्यांना असं सांगितलं का निळा जमणार नाही म्हणून? निळ्याचा काही विषय घेतला त्यांना नाही. तर ठीक आहे, निळा चालते आपल्याला. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इकडे 10 आणि पलीकडून 10. 10 10 किती होतील असे 20. तरी आपण 1 मिनिट पाहू, आपण पुन्हा चेक करू. पुन्हा सांगतो तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10. परंतु या ठिकाणी 20 पर्याय नाही. तर मग आपण काय करू की स्पेशल या ठिकाणी असं काय करू आता, 5 म्हणजे 5/4 आहे. अरे 1 मिनिट, 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5. अय प्रश्न काय ते चुकवला का प्रश्न? आपल्याला काय प्रश्न विचारला? 1 मिनिट 1 मिनिट. 4/4/4. अरे प्रश्न चुकीचा आहे. ठीक आहे, जाऊ द्या. प्रश्न चुकीचा असला तरी काय अडचण नाही. कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. म्हणजे हे जे उत्तर येतं आपल्या पद्धतीने उत्तर बरोबर आहे, परंतु आकृती चुकली. उत्तर बरोबर आहे, परंतु काय झालं या ठिकाणी आकृती चुकलेली. ठीक आहे. आपला उत्तर जे काढलं 20 म्हणजे 1 2 हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इकडे 10 पलीकडे 10. 20 उत्तर याय पाहिजे. पण पर्यायामध्ये आपल्याला इथे प्रश्नच असं वाटायला की प्रश्न हे चुकीचा आहे. कारण निश्चितच चुकीचा आहे. कारण का चुकीचा आहे तर बघा, तुम्हाला मी सगळं इरेज करून मोजून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल प्रश्न कुठे चुकला. त्याने सांगितलं होतं तुमचं 4/4 आहे. मग 4/4 म्हणजे 1 2 3 4. ओके, हे 4 आहेत. 1 2 3 4 हे पण 4 आहे. 1 2 3 4 आणि 5. 4/4/5 आहे. म्हणून हे आपल्याला जमत नाही. म्हणून हा प्रश्न या ठिकाणी आपण स्किप करावा लागेल. तुम्हाला निश्चितच थोड्याफार प्रमाणात का होईना कळाला. त्याच्यानंतर स्पेशल मी हा जो प्रश्न ठोकळा याच्यावर स्पेशल प्रश्न व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला असा जर प्रश्न आला तर कधीच चुकणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची. ओके, 90वा प्रश्न, सगळ्यात शेवटचा प्रश्न तुमच्या समोर. बघा काय प्रश्न आहे तर, एका चौरसाकृती कागदाला घडी घातल्यावर दिसणारी आकृती प्रश्न आकृतीत दाखवलेली आहे. तो कागद उघडल्यावर कसा दिसेल ते उत्तर आकृतीतून शोधून सांगायचं आपल्याला. ओके, तर या ठिकाणी पहा, ही आकृती होती, रुंदीकरण जास्त यायचं हिच्यापेक्षा, म्हणून जमणार नाही. इथं मधात रेष आली, ही पण नाही, तर ही. ओके, ही बघा बघा, ही जी आकृती आहे तर ही या ठिकाणी अशी इथपर्यंत अशा पद्धतीने लक्षात. निश्चितच तुम्हाला या ठिकाणी आपला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन